सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नींनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। वन विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात भेट घेतल्याची माहिती। सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीतील 191 रुग्णांचे डेंग्यू आणि मलेरियाचे अहवाल निगेटिव्ह। लक्षण असलेल्या 191 रुग्णांची महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आली होती तपासणी। सोलापूरमध्ये शाळेच्या बसमधून पडल्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू। बसचा दरवाजा उघडा ठेवल्यामुळे मुलगा बसमधून पडल्याची माहिती। या प्रकरणी बस चालक, वाहक आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची शिंदेंच्या सेनेची मागणी। यवतमाळमध्ये लग्नाचा आमिष दाखवून सरपंचाकडून महिलेवर अत्याचार। पोलिसात गुन्हा दाखल होताच आरोपी सरपंच गाव सोडून फरार। अकोल्यातल्या अन्नपूर्णा माता मंदिर परिसरालगत असलेल्या खुल्या मैदानामध्ये आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। अकोल्याच्या पारस गावामध्ये तुळजाभवानी देवीची नगर प्रदक्षिणा मिरवणूक। लांडे कुटुंबियांनी केली देवीची प्रतिष्ठापना, तर देवीचा रथ पाहण्यासाठी अनेकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।